श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्रीपादांचा जय जयकार होतो. आता आपला चौथा अध्याय चालू होता आणि शेवटची 2-3 पानं मी शिल्लक ठेवली होती, कारण का आधीच्या अध्यायामध्ये एकदम सगळं एवढं आलं होतं की जे पटापट समजण्यास कठीण होतं. तर आपण पळणीस्वामींच्या आश्रमामध्ये माधव नंबूद्री, शंकर भट आणि पळणीस्वामी तिघही ध्यानात बसले. ध्यानातनं परत आल्यावर पळणीस्वामींनी त्यांचा अनुभव सांगितला, तो आपण ऐकला. शंकर भटांनी जो अनुभव सांगितला तो ऐकला. आता पुढची कथा आपण ऐकूया. श्रीपाद शिवल्लभांच्या मामाच्या घरचा त्यांचा आणि वासुदेव यांच्यातील वार्तालाप. आता हे त्याचं टायटल किंवा हेडिंग असं आहे. श्री पळणीस्वामींनी माधवास त्याच्या ध्यानाच्या अनुभूतीविषयी विचारलं. आता बघा, पळणीस्वामींनी आता माधवाला त्याच्या ध्यानातल्या अनुभूतीविषयी विचारलं. माधव म्हणाला, महात्मा, मी माझ्या ध्यानामध्ये एका कौपीन वेशधारी संन्यासाला पाहिले. ते अग्नी आणि सूर्य यांची उपासना करीत होते. ते वेदपंडिताबरोबर बोलत होते. जे श्रीफळ तुम्ही मला दिलेत ते मी मुस्लिम फकीराला पाठवू इच्छितो. तो फकीर माझ्यापेक्षा उच्च स्थानाला पोचलेला. तो माझ्या मोठ्या भावाप्रमाणे. तो त्रिकालवेदी आहे. तुमच्याकडे जो श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत नावाचा ताडपत्र ग्रंथ आहे तो मी घेऊन त्या फकीराला दाखवितो. त्याच्याकडून आशीर्वाद घेतो. या ग्रंथामध्ये जे सांगितले आहे ते योग्य आहे की केवळ कल्पना आहे, हे जे खरे असेल ते तर किती मर्यादेपर्यंत, याची शहानिशा करून निश्चित ठरवेन आणि त्यानंतर सर्व गोष्टीचे विश्लेषण करून एक ग्रंथ लिहीन. आता काय झालं तर हा जो माधव नंबूद्री जेव्हा ध्यानात होते तेव्हा त्यांना कोण दिसला? एक कौपीन वेशधारी संन्यासी दिसला, जो सूर्य आणि अग्नी यांची उपासना करीत होता आणि तो वेदपंडितांबरोबर एका वेदपंडिताबरोबर बोलत होता. तो कोणाबरोबर बोलत होता? वेदपंडित. हा माधव नंबूद्रीचा अनुभव आहे. आणि तो वेदपंडिताबरोबर काय बोलत होता की जे फळ तुम्ही मला दिले ते एका मुस्लिम फकीराला पाठवू इच्छितो. म्हणजे त्यांना जे फळ त्या वेदपंडितांनी दिले ते एका मुस्लिम फकीराला पाठवू इच्छितो. तो फकीर माझ्यापेक्षा उच्च स्थानाला. ते म्हणतात तो फकीर माझ्यापेक्षा उच्च स्थानाला आहे. तो माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आणि तो त्रिकालवेदी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे म्हणजे त्या वेदपंडिताकडे जे काही श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत नावाचा ताडपत्र ग्रंथ आहे. म्हणजे तो ग्रंथ कशावर लिहिलेला? ताडपत्रवर लिहिलेला आहे. तो मी घेऊन येऊन त्या फकीराला देतो आणि त्याच्याकडून आशीर्वाद घेतो आणि त्याच्या ग्रंथामध्ये जे काही सांगितलं आहे ते योग्य आहे का केवळ कल्पना, जर खरे असेल तर किती मर्यादेपर्यंत, याची शहानिशा करून निश्चित ठरवेन आणि त्यानंतर मी त्या गोष्टीचे विश्लेषण करून ग्रंथ लिहीन, असे तो जो कौपीन वेशधारी संन्यासी आहे तो म्हणतो. त्यावर वेदपंडित काय म्हणाले? वेदपंडित म्हणाले, महाशय, तुम्ही हे श्रीफळ त्या फकीरापर्यंत पोचवू शकणार नाही. तुमची मेहनत फुकट जाईल. चरित्रामृत लिहिणे हा श्रीपादांचा संकल्प होता. ऋषी, महापुरुष एवढेच नाही तर देवतासुद्धा या ग्रंथाला पवित्र मानतात. श्रीपादांच्या आज्ञेनुसारच हा ग्रंथ लिहिला गेला. त्यातील एक अक्षरसुद्धा इकडे तिकडे करण्याचे स्वातंत्र्य कोणाला नाही. कित्येक पिढ्यांपासून हा ग्रंथ आमच्या घराकडे आहे. सुट्या प्रती गंगार्पण करणे ही श्रीपादांची आज्ञा आहे. कित्येक पिढ्यांपासून आम्ही त्याचे पालन करीत आहोत. श्रीपादांच्या आज्ञेशिवाय या ग्रंथाविषयी कोणीही जाणू शकणार नाही. आपण या ग्रंथाला काही अंश बदलू इच्छिता. आमच्यासाठी हा नुसता ग्रंथच नाही तर साक्षात श्रीपादच आहे. या ग्रंथावर हात ठेवल्यावर आम्हाला असे जाणवते की जणू आम्ही श्रीपादांच्या चरणांना स्पर्श करीत आहोत. आपण जर श्रीपादांपेक्षा महान असाल तर आपली आज्ञा शिरसावंत. आपण संन्यासी आहात आणि आम्ही ठरलो गृहस्थी. आपले बोलणे आम्ही टाळू शकत नाही. जर हे श्रीफळ घीशिला नगरीत पोचले तर मी हा ताडपत्र ग्रंथ आपल्या हवाली करीन. यज्ञोपवीत काढून स्वतःला चांडाळ घोषित करीन. आपण म्हणता की जे 12 नंदादीपाऐवजी आपण म्हणता की ते 12 नंदादीपाविषयी जाणतात आणि घिशिला नगर कालांतराने शिरधी या नावाने प्रचलित होईल. आत्ताच आमच्या वंशातल्या एका अवधूताने सांगितले की
दत्तांचा एक अंश अवतार असलेल्या औरंगाबाद येथे पाहिले आणि स्वतः त्यांना घिशीला नगरीत पोचविले. पिठिकापूर हे वाद आणि तंटे खेळ्याचे निवासस्थान आहे. लोक विनाकारण वादविवाद तर्कवितर्कांमध्ये आपला वेळ घालवतात. त्यांच्यात आध्यात्मिक ओढ तीळमात्र नाही. आमच्या पूर्वजांच्या घरामध्ये पादुकांची प्रतिष्ठापना आपण करत असाल तर त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे, परंतु त्या कार्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह असणे आवश्यक आहे. त्यांच्या संकल्पाशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही. आता बघा माधवाला काय संवाद दिसलाय तर तो कौपिन वेशधारी संन्यासी त्या वेदपंडिताला काहीतरी सांगतो आणि त्यावर तो वेदपंडित काय म्हणतो की महाशय, तुम्ही हे जे काही सांगताय की श्रीफळ घेऊन त्या फकीरापर्यंत तुम्ही पोचू शकणार नाही. तुमची मेहनत फुकट जाईल. कारण का हे चरित्रामृत जे श्रीपाद हा नुसता नसून तो श्रीपाद श्रीवल्लभांचा संकल्प आहे आणि ऋषी महापुरुष एवढेच नाही तर देवतासुद्धा त्या ग्रंथाला पवित्र मानतात. आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार हा ग्रंथ लिहिला गेला आणि त्यातील एक अक्षरसुद्धा इकडचं तिकडे करण्याचं स्वातंत्र्य कोणाला नाही. कारण का तो श्रीपाद श्रीवल्लभांनी लिहिलेला असा ग्रंथ आहे. तर तुम्ही त्यातलं एक अक्षरसुद्धा इकडे तिकडे करू. कित्येक पिढ्यांपासून हा ग्रंथ आमच्याकडे आहे. आता हा ग्रंथ ते वेदपंडित काय सांगतात, कित्येक पिढ्यांपासून हा ग्रंथ आमच्याकडे आहे आणि त्या ज्या सुट्या प्रती आहेत त्या आम्ही गंगार्पण करणे ही श्रीपादांची आज्ञा आहे. असं कित्येक पिढ्यांपासून आम्ही ती पालन करीत आहोत. श्रीपादांच्या आज्ञेशिवाय ग्रंथाविषयी कोणीही जाणू शकत नाही. तर ह्या ग्रंथाविषयी श्रीपादांच्या आज्ञेविषयी शिवाय कोणीही जाणू शकत नाही. आपण त्या ग्रंथाचा काही अंश बदलू इच्छित. आता त्यांचं काय म्हणणं की तुम्ही ते वेदपंडित त्या कौपिनधारी फकीराला काय सांगता की आपण त्या ग्रंथाचा काही भाग बदलू इच्छिता. आमच्यासाठी हा नुसता ग्रंथ नाही तर हे काय साक्षात श्रीपाद श्रीवल्लभच आहे. या ग्रंथावर जेव्हा आम्ही हात ठेवतो तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावर हात ठेवल्याचं आम्हाला जाणीव होते किंवा चरणांवर स्पर्श करीत आहोत असेच वाटते. तर आपण जर हा श्रीपादांपेक्षा महान असाल, जर तुम्ही श्रीपादांपेक्षा महान असाल तर तुम्ही हा ग्रंथ घेऊन जा आणि तो त्या कौपिनधारी संन्यासाला म्हणजे त्या जो कोणी तुमचा जो मुस्लिम फकीर आहे त्याच्याकडे द्या आणि त्यावेळेला मी माझं जानवं काढून टाकतो. तुम्ही जर हे श्रीफळ पोचवले तर मी ताडपंत्र ग्रंथ तुमच्या हवाली करीन आणि ते माझं यज्ञोपवीत काढीन आणि मी स्वतःला चांडाळ म्हणून घोषित करीन असं ते म्हणतात. आणि आपण ज्या 12 नंदाद्वीपाविषयी जाणतात आणि धीशिला नगरी कालांतरे शिरधी नावाने प्रचलित होईल. शिरधी म्हणजे काय, शिर्डी. आणि आत्ताच आमच्या वंशातील एका अवधूताने सांगितले की दत्ताचा अंशावतार असलेल्या अंश अवतार असलेल्यांना त्यांनी औरंगाबाद येथे पाहिलं आहे आणि त्यांना धीशिला नगरीत पोचवलं. पिठापूर हे कसं आहे तर ते म्हणतात की वाद आणि बखेड्याचं हे आहे निवासस्थान आहे. तिथे अनेक वाद तर्कवितर्क चालत असतात. त्याच्यात आध्यात्मिक ओढ तिथली ब्राह्मणांमध्ये आध्यात्मिक ओढ ती मात्र नाही. आणि आमच्या पूर्वजाच्या घरामध्ये जर तुमची पादुकांची प्रतिष्ठापना करत असाल तर आम्हाला अतिशय आनंदच आहे, परंतु या कार्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जे काही सगळं म्हणताय त्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह आवश्यक आहे असा हा संवाद. आता बघा हे कोणामध्ये चालू आहे तर त्या वेदपंडितामध्ये आणि त्या कौपिनधारी फकीरामध्ये चालू आहे. आम्हाला कीर्ती, प्रतिष्ठा, उपाधी, सन्मान यांची गोडी नाही. आमचा विश्वास आहे तो श्रीपाद श्रीवल्लभ आमच्या घरात अदृश्य रूपाने लहान मुलासारखे वावरत असतात. स्वामी हेच मी माझ्या ध्यानात पाहिले. पळणीस्वामी आता हे माधवानी त्यांना सांगितलं. म्हणजे माधवानी काय ध्यानात पाहिलं तर माधवानी एवढी कथा ध्यानात पाहिली की त्या दोघांमधलं संवाद पाहिला आणि ते असं सगळं चाललं होतं. आता पळणीस्वामी काय म्हणतात पुढे, पळणीस्वामी म्हणाले हा वेदपंडित श्रीपादांच्या मामाच्या वंशातील आहे. त्याच्या वंशात श्रीपादांना लहान मुलंच मानतात. फक्त तेच नाही तर कोणत्याही युगामध्ये कोणत्याही जातीच्या, वर्णाच्या वा देशाच्या असलेल्या कोणीही जर श्रीपादांना दिव्य शिशु मानून वात्सल्य भक्तीने त्यांची आराधना केली तर त्यांच्या घरात ते गुप्त रूपाने वास करतात. ही गोष्ट स्वतः श्रीपाद वल्लभांनी पिठिकापूर येथे सांगितली. आता ते काय म्हणतात, श्रीपाद
जो तू व्यक्ती पाळलीस ती श्रीपाद, तो वेदपंडित माणूस हा श्रीपादांच्या मामाच्या वंशातील होता. म्हणजे कोण तर बापन्नाचार्यालूंच्या वंशातील होता आणि त्या वंशात ते श्रीपादांना आपलं लहान मुलाप्रमाणेच मानत असतात, असा उल्लेख इथे त्यांनी केलेला आहे. इथे एक सुंदर असा उल्लेख आलाय, कोणत्याही देशातील, कोणत्याही जातीतील, धर्मातील, वर्णाच्या जाती धर्माचा उल्लेख नाही, पण जाती, वर्ण मात्र आपल्याला माहिती आहेत, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र हे जे वर्ण, त्या कोणत्याही वर्णाच्या व्यक्तींनी जर श्रीपादांना दिव्य शिशु मानून त्यांची वात्सल्य भक्तीने आराधना केली तर काय होतं, तर त्यांच्या घरात ते गुप्त रूपाने वास करतात. ही गोष्ट श्रीपाद श्रीवल्लभांनी ही गोष्ट स्वतः पिठिकापूरमध्ये सांगितली होती. श्रीपादांचा जन्म हा पिठिकापूरमध्ये त्यांच्या मामाच्या घरात. तर श्रीपादांचा जन्म कुठे झाला, त्यांच्या मामाच्या घरी झाला. श्रीपादांनी पिठिकापूर सोडल्यावर त्यांच्या परिवाराने देशांतर केले. श्रीपादांचे आईवडील सुद्धा पिठिकापूर वासीच होते, ते सुद्धा दुसऱ्या गावी निघून गेले. आता जेव्हा श्रीपादांनी पिठिकापूर सोडले तेव्हा त्यांच्या परिवाराने सुद्धा देशांतर केले आणि श्रीपादांचे आई वडील म्हणजे सुमित्री महाराणी आणि अप्पलराज शर्मा हे सुद्धा पिठिकापूर वासीच होते, तेव्हा तेही पिठिकापूर सोडून दिले. कालांतराने श्रीपादांनी घिशिला नगरीतल्या त्या फकीराला संपूर्ण शक्तिपात केला. फकीराचा संपूर्ण शक्तिपात केला. घिशिला नगरीतील फकीर म्हणजे हे त्याचा सारखा उच्चार होतो. घिशिला नगरीचे नंतर नाव झालं शिलधी आणि ते शिलधीचं पुढं रूपांतर झालं शिर्डीमध्ये. तर बघा कसा उल्लेख आलेला आहे. वंग देशामध्ये गदाधर नावाच्या एका महापुरुषाचा जन्म झाला. तो कालीचा उपासक होता. जेव्हा त्यांनी मोक्षाची अपेक्षा केली तेव्हा मातेने त्यास नकार दिला व त्याला पुन्हा जन्म घेण्यास सांगितले, जेणेकरून की आपल्या भक्तांच्या पापपुण्याचा विचार करून त्याच्यावर अनुग्रह करू शकेल. गदाधरांनी ते मान्य केले नाही. तेव्हा कालीमातेने घिशिला नगरीत बाबांना सूक्ष्म शरीराने येण्याची आज्ञा केली. घिशिला नगरीतील बाबांना सूक्ष्म शरीराने येण्याची आज्ञा केली. बाबांचे शरीर 3 दिवस मृतवत होते. त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले की मी अल्लाहकडे जाऊन 3 दिवसात परत येईन. काली माता दुसरी तिसरी कोणी नसून बृहत्शिला नगरीची वासवी कन्यका परमेश्वरीच आहे. आता इथे बघा कोणत्या प्रसंगाची कशी सांगड घातलेली गेली. गदाधराच्या आश्रितांची जबाबदारी बाबांवर सोपवली गेली. जगज्जननी आणि श्रीवल्लभ यांनी आपला अंश त्यांच्यामध्ये प्रस्थापित केला. 3 दिवसांनी पुन्हा स्थूल शरीरात प्रवेश करून ते विशेष शक्तिमान बनले. ते जिथे राहत होते त्या मशिदीची सेवा त्यांनी मातृभावाने केली. मातेचा अंश त्यांच्यात समाविष्ट झाल्याने असे ते वागत होते. एवढेच नव्हे तर भक्तांप्रती सुद्धा मातृत्व वात्सल्य दाखवत होते. आता बघा हे घिशिला नगरीचे बाबा म्हणजे कोणते आता तुमच्या लक्षात आलं असेल, ते आपण ज्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणतो ते. इथे नावानिशी उल्लेख आलेला नाही आहे, पण इथे उल्लेख आला आहे. काय उल्लेख आलेला आहे की बघा की वंग देशामध्ये कोण होतं, तर वंग देशामध्ये गदाधर नावाचा एक महान पुरुषाचा जन्म झाला. तो काली मातेचा उपासक होता. आणि काय झालं, जेव्हा त्यांनी मोक्षाची अपेक्षा केली तेव्हा कालीमातेने त्यास नकार दिला आणि त्यांना पुन्हा जन्म घेण्यास सांगितले, जेणेकरून आपल्या भक्तांना पापपुण्याचा विचार करून त्यांच्यावर तो अनुग्रह करू शकेल. पण गदाधरांनी काय केलं, ते मान्य केले नाही. तेव्हा कालीमातेने घिशिला नगरीतल्या त्या फकीर नगरातील त्या बाबांना सूक्ष्म शरीराने, तर ते बाबा कसे गेले, सूक्ष्म शरीराने, म्हणजे त्यांचं जे सूक्ष्म शरीर होतं, स्थूल देहात त्यांचं जे सूक्ष्म शरीर होतं, म्हणजे शिर्डीचं साईबाबा मूवीमध्ये पिक्चरमध्ये किंवा असाही उल्लेख आला की साईबाबांचं शरीर 3 दिवस तिथेच त्यांच्या शरीरातनं त्यांचं प्राण म्हणजे आत्मा जो होता तो दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे काय त्यांचं ते सूक्ष्म शरीर कुठे गेलं, ते कुठे गेलं होतं, 3 दिवस का नव्हतं, तर त्याचा उल्लेख इथे आलेला आहे. तर ते काली मातेने सूक्ष्म शरीराने येण्याची आज्ञा केली आणि बाबांचे शरीर 3 दिवस
मृतवत होतं. तर शरीरातलं सूक्ष्म शरीर निघून गेलं काय झालं, त्या बाबांचं शरीर मृतवत होतं. आणि त्यांनी त्यांनी आपल्या भक्ताला काय सांगितलं की मी अल्लाहकडे जाऊन येतो किंवा जाऊन 3 दिवसात परत येईन. कालिका माता ही दुसरी आता असं त्यांना या भक्तांना सांगितलं, तोपर्यंत माझं शरीर जतन करून ठेवा. असं जी काही घटना आहे ती आता इथे काय त्याचं स्पष्टपणे सगळ्याच गोष्टींचा उल्लेख आलेला नाही आहे. पण जगज्जननी आणि काय झालं, ही माता दुसरी कोणी नसून बृहत्सला नगरातील वासवी कन्यका परमेश्वरीच आहे. आता ही कालिका माता म्हणजे सुद्धा कोण, तर वासवी कन्यका आहे, परमेश्वरीच आहे. आणि गदाधराच्या आश्रितांची जबाबदारी त्यांनी बाबांवर सोपवली. आणि म्हणजे गदाधरांचे जे आश्रित होते, म्हणजे त्यांना जे शरण आलेले होते त्या बाबांना, त्याची जबाबदारी त्यांनी कोणाला दिली, ज्या बाबांवर दिली, म्हणजे साईबाबांवर दिली. जगज्जननी आणि श्रीपाद शिवल्लभ यांनी आपल्या विशेष अंश त्यांच्यामध्ये प्रस्थापित केला. आता त्यावेळेला वासवी मातेने, जगज्जननी, कालिका मातेने आणि कोणी ह्यांनी त्याच्यामध्ये आपला विशेष अंश श्रीपादांनी त्या बाबांमध्ये म्हणजे साईबाबांमध्ये आपला विशेष अंश प्रस्थापित केला. 3 दिवसांनी त्यांनी पुन्हा आपल्या स्थूल शरीरामध्ये प्रवेश केला. तेव्हा ते विशेष शक्तिमान बनले होते. आणि ते ज्या मशिदीमध्ये राहत होते त्या मशिदीची सेवा त्यांनी नंतर मातृभावनेने का केली, तर कारण का त्यांच्यामध्ये वासवी अंबिकेचा, वासवी मातेचा अंश आला होता. आणि त्या मातेचा अंश त्यांच्यात समाविष्ट झाल्याने ते तसे वागत होते. आणि त्यांनी आपल्या एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या भक्तांप्रती सुद्धा मातृवात्सल्य दाखवलेले आहे, असं इथे स्पष्ट उल्लेख आला. तुम्हाला कळलं ती घटना, ज्या वेळेला साईबाबा हे 3 दिवस आपल्या शरीरातनं त्यांचे प्राण निघून गेले होते. आणि तेव्हा ते सूक्ष्म शरीर, म्हणजे ते आपल्याला स्थूल शरीर दिसतं, पण तो सूक्ष्म शरीर किंवा तो आत्मा, ज्याला आपल्या भाषेत अगदी जड भाषेत आत्मा आपण त्याला म्हणतो, तो आत्मा किंवा सूक्ष्म शरीर जे होतं ते कुठे गेलं होतं, इथे यांच्या आज्ञेनुसार गेलं होतं. या सगळ्या घटना घडलेल्या नाहीत. आता परत बघा, पण या सगळ्या घटना घडलेल्या नाहीत तर भविष्यात घडणार आहेत. तू ध्यानात ज्या वेद पंडिताला पाहिले तो 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 त्याचा वैश्य मित्र होता. त्याने कौपिनधारी अवधूतास विनंती केली, स्वामी आमच्या आतिथ्याचा स्वीकार करावा आणि आम्ही सर्व आर्यवंश आहोत. जगज्जननी वासवी अंबिकेने आमच्याच वंशात अवतार घेतला. वाटल्यास आपण स्वतः अन्न शिजवून घ्या. त्या कर्मठ ब्राह्मणाने ते घेण्यास साफ नकार दिला. त्यामुळे श्रीपाद शिवल्लभ व वासवी माता दोघंही नाराज झाले. अवधूतांचा जन्म अहंकार घालविण्यासाठी असतो. त्यांना शिक्षा दिली गेली. अवधूत पिठकापूरला गेले. आचार व्यवहार व उथळ पूजा विधींना महत्त्व देणाऱ्या पिठापुरातील ब्राह्मणांनी त्यांचे थाटामाटाने स्वागत केले. श्रीपाद शिवल्लभांच्या आजोबांचे घर स्थानांतरित झाले होते. घराच्यांच्या मालकांशी बोलून जिथे श्रीपाद शिवल्लभांचा जन्म झाला होता तिथे पादुकांची स्थापना करण्यात आली. अर्ध्या रात्री एक चोर त्या घरात घुसला. तो सरळ पादुकांजवळ गेला. घरचा मालक जागा झाला व तो चोराला म्हणाला, भाऊ, श्रीपाद शिवल्लभ अवतारी पुरुष आहेत. ही गोष्ट मी कधीही मान्य करणार नाही. या अवधूतावर मी कधीच विश्वास ठेवणार नाही. तू चांदीच्या पादुका घेऊन जा. या विकून जेवढी रोख रक्कम व त्यातील येईल त्यातील अर्धी मला दे. चोर तयार झाला. आता बघा, ही घटनासुद्धा जरा नीट शांतपणे आपण ऐकूया. म्हणून मी म्हटलं ना, 2च पानं असली ना तरी आपण शांतपणे वाचूया. आता याच्यातली या सगळ्या घटना घडलेल्या नाहीत. आता ते काय म्हणतात की ह्या घडलेल्या घटना नाहीत, त्या पुढे घडणाऱ्या आहेत. तू ध्यानात ज्या वेदपंडिताला पाहिलेस तो एक वैश्य मित्र, त्याचा एक वैश्य मित्र होता. म्हणजे ज्याला तू पाहिलंस तो वेदपंडित, तो त्याचा म्हणजे आता कोणाचा तर इकडे कळत नाही, तो एक वैश्य मित्र होता. त्यांनी कौपिनधारी अवधूतास विनंती केली, स्वामी आपण आमच्या आतिथ्याचा स्वीकार करा. तो कौपिनधारी जो अवधूत आला होता त्यास त्यांनी काय विनंती केली की स्वामी आमच्या आतिथ्याचा स्वीकार करा. आम्ही आर्यवंश आहोत, वैश्य आहोत आणि जगज्जननी वासविक अंबेने आमच्या वंशात जन्म झाला. आपल्यास वाटल्यास आपण स्वतःचं अन्न स्वतः शिजवून घ्या. पण त्या कौपिनधारी यांनी काय केलं, ते सगळं करण्यास
साफ नकार दिला, घेण्यास साफ नकार दिला. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ व वासवी माता दोघंही नाराज झाले आणि त्यांनी अवधूतांचा जन्म हा अहंकार घालवण्यासाठी त्यांना शिक्षा दिली पाहिजे. म्हणून जेव्हा ते अवधूत पिठापूरला गेले तेव्हा आचार व्यवहार व उथाळ पूजाविधींना महत्त्व देणाऱ्या पिठापूरतील ब्राह्मणांनी त्यांचं थाटामाटाने स्वागत केलं. श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबांचे घर स्थलांतरित झाले होते. तर श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा, कारण का श्रीपाद श्रीवल्लभ ज्यावेळेला पिठापूर सोडून गेले त्यावेळेला आजोबांचं घर हे स्थलांतरित झालेलं होतं. घरच्या मालकांशी बोलून तिथे श्रीपादांचा जन्म झाला होता तिथे पादुकांची स्थापना करण्यात आली. आता त्या घरच्या मालकांशी बोलून जिथे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला होता तिथे त्या पादुकांची स्थापना केली होती. आणि अर्ध्या रात्री त्या घरामध्ये एक चोर घुसला. तो सरळ पादुकांजवळ गेला. आता मालकाशी बोलल्यामुळे आता मग आता त्याची मालकी बदलली, पण जो मालक होता त्याच्याशी बोलून तिथे पादुकांची स्थापना करण्यात आली होती. तो चोर जो आहे तो सरळ पादुकांजवळ गेला आणि त्यावेळेला घरचा मालक जागा झाला आणि त्यांनी चोराला काय म्हणाला, भाऊ श्रीपाद श्रीवल्लभ अवतारी पुरुष आहेत ही गोष्ट मी कधीही मान्य करणार. म्हणजे तो जो मालक होता तर त्यांनी ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या आजोबांचं घर विकत घेतलं, पण तो हे मान्य करायला तयार नव्हता. की तो काय म्हणतो की मी श्रीपाद श्रीवल्लभ हे अवतारी पुरुष आहेत हे मी कधी मान्य करणार आहे. या अवधूतावर मी कधीच विश्वास ठेवणार नाही. आणि त्या अवधूतांनी ज्यांनी तिथे पादुका स्थापना केली त्यांच्यावर ते कधीच तू चांदीच्या पादुका घेऊन जा आणि ते विक आणि जी काही रक्कम येईल त्यातली अर्धी मला दे असं त्याला सांगितलं. आणि तो चोर तयार झाला. आणि काय झालं, पादुका गायब झाल्यामुळे अवधूत दुःखी झाले आणि त्याच्याबरोबर अजूनही दुराग्रही झाले. आता ते अवधूत जे होते त्यांनी तिथे पादुकांची स्थापना केली, त्या पादुका गायब झाल्यामुळे ते दुःखी झाले आणि दुराग्रही. त्यांनी पुन्हा चांदीच्या पादुकांची स्थापना केली. आधीच्या घटनेमुळे अवधूत त्याच खोलीमध्ये राहिले. आता काय झालं, अवधूतांनी काय केलं तर पादुका तिकडच्या चोरीला गेल्या, नाहीशा झाल्या, त्यामुळे ते दुःखी झाले आणि त्यांनी त्याच खोलीमध्ये परत पुन्हा चांदीच्या पादुकांची स्थापना केली आणि त्याच खोलीमध्ये राहिले. ते पवित्र दत्तस्तोत्राचे वाचन करत होते. त्यांच्या डोळ्यासमोर पादुका हवेत उडाल्या आणि जोराने त्यांच्या मस्तकावर ताडण करीत गायब झाल्या. फक्त श्रीपादांचा आवाज ऐकू आला, जर मी माझे शरीर गुप्त करू शकतो तर या पादुकांची काय कथा. तू कुणाच्या तरी हाती श्रीफळ दिशाला नगरीमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करीत आहेस. जर तू तुझ्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाला तर माझ्या मामांना त्याची कठोर शपथ पूर्ण करावी लागेल. हे मला अजिबात मान्य नाही. म्हणून मी असा खेळ करेन की अर्ध्या वाटेतच ते फळ खाल्ले जाईल. फलस्वरूप चरित्रामृत तुझ्या हाती येणार नाही. मला काय समजलास, योगी का भोगी? मला काय, मी तर चांडाळ आहे. कातडी काढून त्याच्या वाहना तयार करणे हे माझे काम आहे. तुझ्यासारख्या छंदी ब्राह्मणाचे कातडे काढून त्याच्या वाहना करण्यात काहीच संकट नाही. आता बघा तो अवधूत, तो संवाद आता तो पुढे आलेला आहे की आता त्या अवधूतांनी तिथे पादुकांच्या स्थापना केल्या. त्या पादुका परत चोरीला गेल्या त्यांनी तिथे केल्या, तेव्हा त्या पादुका त्यांच्या डोळ्यासमोर हवेत उडाल्या आणि त्यांच्या मस्तकावर जाऊन बसलेले आहेत. कारण का हा जो अवधूत आहे हा काय करतोय तर ते श्रीफळ हे तिथून त्या घिशिला नगरीमध्ये पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहे. आणि जर ते घिशिला नगरीत जर श्रीफळ पोचलं तर त्यांच्या मामाच्या वंशातल्या माझ्या मामांना, म्हणजे ते श्रीपाद मामांच्या वंशातले जे कोणी त्यांना ते मामाच म्हणायचे, म्हणजे ते मुलाप्रमाणेच वावरत. त्यामुळे ते काय म्हणतात की जर ते मी माझं शरीर गुप्त ठेवू शकतो. श्रीपादांनी काय आपलं शरीर गुप्त, तर पादुका का नाही गुप्त करून ठेवणार. तू कुणाच्या तरी हाती श्रीफळ त्या घिशिला नगरीमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करीत आहेस, पण तुझ्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झालास तर माझ्या मामांना त्यांची कठोर शपथ पूर्ण करावी लागेल. ते मला अजिबात मान्य नाही. मी असा खेळ करेन की ते फळ काही तिथे पोचणार नाही आहे आणि ते वाटेतच खाल्ले जाईल आणि त्याचं फळस्वरूप तुझ्या हातात ते चरित्र काही मिळणार नाही. आणि मी चांभार आहे, मी चांडाळ आहे, त्यामुळे कातडी काढून त्याच्या वाहना करण्याचं सुद्धा काम मी करतो. म्हणजे श्रीपाद
अनेक वेळेला अनेक वेगवेगळ्या रूपात बोलत असतो. त्यामुळे तुझ्यासारख्या छंदी ब्राह्मणांच्या कातडीचे वाहना करणं मला काही सहज शक्य होईल. आणि हे सगळं झाल्यावर पुढे काय जातं, अवधूत थरथर कापत होता. दुसऱ्या दिवशी पिठापूर येथे खूपच गोंधळ झाला. आदल्या दिवशीच ज्यांनी त्याची आरती केली होती तेच त्याला खोटा ठरवू लागले आणि म्हणू लागले की पैशाच्या मोहाने ज्याने चांदीच्या पादुकांची चोरी केली. त्यामुळे त्याचे असे म्हणणे होते की त्या खोलीत असताना पादुका गायब कशा झाल्या. अतिशय निष्ठुरपणे त्याच्यावर आरोप केले गेले. माथ्यावर कलंक लागल्यामुळे अपमानित होऊन त्या अवधूताला तेथून जावे लागले. हे खरे आहे की श्रीपादांच्या काही लीला नक्कीच अविश्वसनीय वाटतात. त्याचा अर्थ असा नाही की त्या सत्यापासून दूर किंवा खोट्या असतील. जे लोक त्यांच्याबद्दल संशय घेतात किंवा त्यांना दोष देतात ते ब्रह्मराक्षस होतात. चरित्रामृतावर संशय घेतल्याने श्रीपादांनी असा खेळ केला की त्यामुळे अवधूतांच्या प्रामाणिकपणावर पिटिकापूरवासियांनी अंगुली निर्देश केला. आता काय झालं तर दुसऱ्या दिवशी तिथे श्रीपाद यांनी तर त्या पादुका हे केल्या, गायब केल्या असं आपण म्हणू शकतो, किंवा त्या पादुका तिथून गुप्त केल्या. जसं त्याने आपलं स्वतःचं रूप गुप्त केलं तसं त्या पादुकाही गुप्त केल्या. आणि सकाळी मग त्या पिटिकापूरमधल्या ज्या ब्राह्मणांनी त्यांना अगदी वाजत गाजत आरती करत त्या पिटिकापूरमध्ये आणलं होतं तेच त्यांच्यावर संशय घेऊ लागले की त्यांनीच पादुका हे केल्या आहेत, घेतलेल्या आहेत, पादुकांची चोरी केलेली आहे. पैशाच्या मोहाने त्यांनी असं केलं आणि त्यांच्यावर अनेक कलंक निष्ठुरपणे त्यांच्यावर आरोप केले, त्यांना अपमानित करून त्यांना तिथून ते निघून जावे लागते. ही श्रीपादांची लीला आहे. म्हणजे जर कोणी श्रीपाद, आता ह्या अवधूतांनी काय केलं होतं, श्रीपाद शिवल्लभ चरित्रावरच संशय घेतला होता. त्या चरित्रावर त्यांनी संशय घेतल्यामुळे हा सगळा खेळ श्रीपाद शिवल्लभांना करावा लागला. आणि अवधूताच्या प्रामाणिकपणावर सुद्धा पिटिकापूरवासियांनी अंगुली निर्देश केला, म्हणजे त्यांनी बोट दाखवलं. माधवाने हा अनुभव अशा प्रकारे सांगितला. मी माझ्या सूक्ष्म शरीराने पिटिकापुरातील एका घरी गेलो. त्या घरातील एका खोलीत जाताच मला असे जाणवले की माझ्या सर्व शक्ती एका अदृश्य पादुकांकडे आकर्षित होत आहेत. यापेक्षा जास्त काही झाले नाही, वेगळे काही जाणवले नाही. आता माधव काय म्हणतात, मी पिटिकापूरमधली एका घरामध्ये गेलो होतो की तिथे माझ्या शक्ती त्या सगळ्या एका पादुकांकडे आकर्षित झाल्या. आणि हे सगळं जे घडलं माधवाला जे दिसलेलं आहे हा माधवाचा अनुभव आहे. म्हणजे पळणी स्वामींच्या आश्रमात ध्यानात गेल्यावर पळणी स्वामींना एक वेगळा अनुभव आला, माधवांना एक वेगळा अनुभव आला आणि शंकर भटांना एक वेगळा अनुभव आला. आणि माधवाचा अनुभव हा भविष्यातील घटनांशी कसा संबंधित आहे तर थोड्याफार प्रमाणात इथे उल्लेख आलेला आहे. अगदी अस्पष्टपणे घिशिला नगरीतील बाबा म्हणजे साईबाबांचाही उल्लेख इथे आलेला आहे. साई चरित्रातील एक छोटीशी घटना त्याचं विवेचन इथे आलेलं आहे. असं सगळं आहे. त्यामुळे हे सगळं छोटं ऐकायचं, समजून घ्यायचं. आणि खूप गहन गोष्टी इथे आपल्यासारख्या सामान्य माणसाला कदाचित काही वेळा कळणार नाही, तरी पण त्या वाचून जितक्या जास्तीत जास्त समजून घेऊन आपल्या आचरणात यातलं काय आणता येईल हे सगळं बघायचं. आता श्रीपाद शिवल्लभांचे जन्मस्थानी श्रीच्या पादुका श्रीपाद शिवल्लभ दत्तात्रय आणि नरसिंह सरस्वती यांचे मूर्ती प्रतिष्ठापना. ही पळणीस्वामी म्हणाय, माधव तू दर्शन घेतलेले श्रीपाद शिवल्लभांचे मातामह गृहज, मातामह म्हणजे काय, आजोबा, गृहज, तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ म्हणजे श्रीपाद शिवल्लभांचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत. श्रीपाद शिवल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांच्या प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी विना प्रयत्न शिवल्लभांचे चरित्र प्रकाशित होईल. तू ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद शिवल्लभ, श्री दत्तात्रय आणि त्यानंतरचा अवतार नरसिंह सरस्वती यांच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील. त्यानंतर त्या क्षेत्रास अनेक दिव्य लीला होतील. म्हणजे आता हे भविष्यात घडणाऱ्या घटना आहेत. आणि पळणीस्वामी त्यांना सांगतात की तू ज्या जागेचं दर्शन घेतलं ते म्हणजे श्रीपाद शिवल्लभांच्या मातामह गृहस. मातामह म्हणजे काय, मातामह आईचे जे वडील आहेत त्यांना मातामह असं म्हणतात, म्हणजे आजोबांचं, म्हणजे बापांना
ब्रह्मचार्यांचंच ते घर होतं आणि तिथेच श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्मस्थान आहे. ज्या जन्मस्थानाच्या तिकडे पादुका स्थापना होणार आहे आणि त्याच्या खाली अनेक सहस्र पाताळात अनेक सहस्र वर्षापासून ऋषी मुनी हे तपात बसलेले आहेत. तपात ऋषी आहेत. आणि तू जे त्या जागेमध्ये तू जिथे बसून ध्यान केलं त्या जागेमध्ये म्हणजे त्या मातामांच्या घरामध्ये तिथे श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रय आणि पुढचा अवतार नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तींची स्थापना होणार आहे. पण त्याच क्षेत्रात दिव्य लीला प्राप्त आहे. त्यानंतर पळणीस्वामी थोडा वेळ मौनात गेले. म्हणजे हा सगळा अनुभव झाल्यानंतर आता पळणीस्वामी मौनात गेले. आमच्या गुहेच्या जवळच पुरून ठेवलेल्या नवयुवकात ते प्रेत बाहेर काढण्यात आले. त्या बाहेर काढल्यानंतर त्यांनी प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली. तेथे ते श्रीपादराजम शरणम प्रपद्य असा जयघोष करीत व्याघ्रेश्वर शर्मा आले. आता व्याघ्रेश्वर शर्मा म्हणजे पहिल्या भागामध्ये जो व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत जो वाघ होता तो आता तिथे आला. त्यांनी पळणीस्वामीसुद्धा वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वराच्या जवळ आता त्या प्रेतास बाहेर काढण्यात त्यांनी प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली. तिथे ते आले आणि पळणीस्वामींच्या वृद्ध शरीरात व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वराने जवळ असलेल्या नदीत नेऊन टाकण्यात आले. नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी आज्ञा केली, तुम्ही या क्षणी येथून जावे. बाबा माधवा, तू तुझ्या विचित्रपुरास जा. माधवा, तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पिटिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतले, ते तुला या जन्मात पुरे आहे. बाबा शंकरा, तू तिरुपती या क्षेत्रात जा. माधवा, श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्तीमस्तु. नंतर माधवाने विचित्रपुराकडे आणि मी तिरुपतीकडे प्रयाण केले. श्रींच्या या लीलेला अंत लागत नाही हे खरे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असतो. तर बघा इथे हा चौथा अध्याय पूर्ण आहे आणि चौथ्या अध्यायाचा हा शेवटचा जरी भाग होता. आता तसं पाहायला गेलं तर अगदी 2.5-3 भागाची पानाची ही घटना मी आज अगदी शांतपणे सावकाश आपल्याला कळेल अशा पद्धतीत सांगितली. कारण का ते म्हटलं ना, कनेक्ट करणं फार कधी कधी कठीण होऊन जातं की आपण विचित्रपुरात आहोत की आपण आता कुठे आहोत. मग आपण माधवा शंकर भट आणि माधवांच्या ध्यानातल्या गोष्टी ऐकल्या. माधवाच्या ध्यानात न आल्यानंतर परत काय काय घडणार आहे ते सगळं सांगितलेलं आहे पळणीस्वामींनी. आणि माधवांनी माधव नंबुद्री यांनी जे काही त्यावेळेला पाहिलेलं घर होतं ते म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांच्या आजोबांचंच घर होतं, मामाचं घर होतं. आणि तिथे त्या घरामध्ये नंतर त्यांच्या पादुकांची प्रतिष्ठापना होणार आहे. तिथे त्यांच्या मूर्ती म्हणजे दत्तात्रयांची मूर्ती, श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती आणि त्यांचा पुढचा अवतार नृसिंह सरस्वती जे आहेत त्यांची मूर्तींच्या स्थापना होणार आहे असंही इथे सांगितलेलं गेलं. या सगळ्या घटनांचं सगळं संदर्भ सांगत परत आपण आता आलेलो आहोत पळणीस्वामींच्या कथेकडे, जिथे परत तो आठवत असेल जिथे माधवाला सर्पदंश झाला तर सर्पदंश झालेला आणखीन एक व्यक्तीचा मृतदेह तिथे आणून तिथे गुहेजवळच जमिनीमध्ये पुरून ठेवलेला तो ते प्रेत आता बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि सुरुवातीला जो उल्लेख आला होता की पळणीस्वामी हे आता जो त्यांचा देह होता त्या देहामध्ये 300 वर्ष होते आणि आता त्या देहाचा ते त्याग करणार होते आणि त्या नवीन देहात ते प्रवेश करणार होते. तर नवीन देहात जेव्हा ते प्रवेश करणार होते तेव्हा त्यांनी कोणता देह निवडला तर ते नवयुवकाचं प्रेत जिथे आणलं होतं त्या देहात त्यांनी हे केलं होतं आणि त्यांनी प्रणवाचा उच्चार करत त्या देहामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं जे जुनं वृद्ध असं शरीर होतं ते त्यावेळेला त्याग केलं. आणि त्याच वेळेला तिथे व्याघ्रेश्वर शर्मासुद्धा आलेला आहे. व्याघ्रेश्वर शर्माने श्रीपादराजम शरणम प्रपद्य असा जयघोष करत त्यांनी काय केलं, त्या व्याघ्र रूपातल्या व्याघ्रेश्वर शर्माने त्यांचा तो पळणीस्वामींच्या वृद्ध शरीराला नेऊन नदीस टाकण्यास नेलेला आहे असा उच्चार. आणि त्या नूतन शरीरात प्रवेश केल्यानंतर पळणीस्वामींनी काय सांगितलेलं आहे, त्या क्षणाला त्यांनी माधवाला सांगितलं की माधवा, तुझ्या सूक्ष्म देहाने तू श्रीपाद श्रीवल्लभांचं
दर्शन घेतलेलं आहे. आणि श्रीपाद शिवल्लभांचं आधीच त्याने आधी उल्लेख झाला की माधवाला श्रीपाद शिवल्लभांचं दर्शन हे त्याच्या स्थूल शरीराने होणार नाही, सूक्ष्म शरीराने होणार. म्हणून माधव हा आपल्या सूक्ष्म देहाने पिठापुरात गेला होता. तो 10 दिवस त्या पिठापूरमध्ये तिथे राहिला होता त्या काळामध्ये. आणि त्याला जे काही अनुभव आले श्रीपाद शिवल्लभांबरोबर असते ते सगळे त्यांनी सगळे सांगितलेले होते. आणि जे काही आहे ते सगळं त्यांनी त्या अनुभवांविषयी सगळं सांगितलेलं होतं. आणि आता नंतर त्यामुळे आता त्याला जे काही त्या जन्मातले सगळे जे अनुभव होते ते झालेले होते. आणि त्याच्या या जन्मातलं त्याचं जेवढं काही होतं तेवढं त्याने अनुभवायचं होतं ते सगळं अनुभवलं होतं. त्यामुळे आता त्याला पळणीस्वामींनी विचित्रपुरास परत जायला. आता तो आठवत असेल तर विचित्रपुरामध्ये तो एक ब्राह्मण ज्याच्या घरी शंकरभट भिक्षा मागायला गेला. तो ब्राह्मण, माधव नंबूद्री आणि शंकरभट हे तिघही तिथून मागे गेले होते, तिकडून एकत्र निघाले होते. आणि नंतर मग तो ब्राह्मण जो होता तो अग्राहपूरला आपल्या घरी गेला होता. विचित्रपूरवरून मग त्यांनी प्रवास सुरू केला होता. माधव नंबूद्री आणि शंकरभटांनी पुढे प्रवास करून ते पळणीस्वामींच्या आश्रमात आले होते. ही कथा होती. त्यामुळे आता त्यांनी परत त्यांना विचित्रपुरास सांगितलं, जाण्यास सांगितलं. आणि शंकरभटांनाच त्यावेळेला आज्ञा काय केली की तुम्ही जाऊन आता तिरुपती महाक्षेत्रात जा आणि जा असं त्यांनी सांगितलं. तर पळणीस्वामींचा हा पूर्ण वृत्तांत, ही पूर्ण कथा ज्याच्यामध्ये अनेक घटनांचा उल्लेख आलेला आहे, छोट्या छोट्या घटना ज्या पाठीपुढे त्यांचे संदर्भ करता करता आपण म्हणून हा अध्याय अगदी शांतपणे 4 भागामध्ये 3 भागांमध्ये आपण हा अध्याय रेकॉर्ड केला आणि तो अनुभवण्याचा प्रयत्न केला. आता पळणीस्वामींच्या देहाचं वय हे 300 वर्ष होतं. आणि ते सुरुवातीलाच उल्लेख आल्याप्रमाणे ते 300 वर्षानंतर त्या देहाचं त्याग करून नवीन देहामध्ये प्रवेश करणार होते. आणि त्याप्रमाणे त्यांनी नवीन देहामध्ये प्रवेश केलेला आहे. तर आजचा प्रश्न असाच आहे की पळणीस्वामींनी नवीन देहात प्रवेश केल्यानंतर तेथे कोण आलं आणि त्यांनी पळणीस्वामींचं जो वृद्ध शरीर होते ते नदीमध्ये टाकण्यास नेले. कोणी नेले नदीमध्ये टाकण्यास, हे इथे आपल्याला सांगायचं आहे. हाच आजचा आपला प्रश्न आहे. तर आपल्याला त्याचा उल्लेख आधीच आलेला आहे. त्यामुळे कोणी तो देह नेला, कोणी तिकडे येऊन श्रीपाद शिवल्लभ राजम प्रपद्य असं जयघोष करत आला आणि ते नेलं. आणि त्या व्यक्तीचा ती व्यक्ती जरी व्यक्ती असली तरी कोणत्या रूपात आहे काय, हे सगळं म्हणजे असं. तर मी मुद्दामून असा प्रश्न विचारतो की जेणेकरून आता तुम्हाला ती कथा पूर्णपणे थोडीफार ऐकलेली असेल, अगदी नाही लक्षात येणार, पुन्हा जाऊ नका. खूप गहन कथा आहेत. म्हणजे आपल्या बुद्धीच्या सगळं पलीकडे, आपल्याला सामान्य आपल्या नजरेसमोर काही वेळेला काही गोष्टी कळत नाहीत, तर त्या इतक्या पलीकडच्या गोष्टी समजणं आणि हे पण ह्यातनं आपल्याला जेवढं शिकता येईल, जेवढं समजून घेता येईल, जेवढं आपल्या वागण्या बोलण्यात त्याचं अनुकरण करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू. एवढंच माझं म्हणणं आहे. चरित्रातल्या कथा, त्यातले संबंध समजून घ्या. कारण का घटना इथे ह्या सगळ्यामध्ये ना भविष्यात घडणाऱ्या काही घटनांचा उल्लेख आता इथे आलेलं आहे. म्हणजे आता त्या धिशिला नगरीतल्या बाबांचा उल्लेख. आता धिशिला नगरीतले बाबा म्हणजे शिर्डीचे जे साईबाबा ते कधी कोणत्या शतकात झाले ते लक्षात घ्या तुम्ही. आणि ते ज्या शतकात झाले आता म्हणजे अगदी हल्लीची 1819ची गोष्ट म्हणजे साईबाबांची गोष्ट. तर 1819मध्ये झालेली घटना त्यावेळेला 1300च्या शतकामध्ये त्यांचे उल्लेख आलेला आहे. म्हणजे आणि मग तिथे मध्ये म्हटलं पण आहे की ह्या सगळ्या ज्या घटना सांगतोय या भविष्यात घडणार आहेत, त्या अजून घडलेल्या नाही. तसं पण श्रीपाद शिवल्लभांचं जे हे आहे ते कालातीत आहे. म्हणजे त्यांना काल च्या पलीकडे वेद, वर्तमान आणि भविष्य हे सगळं त्यांच्यासाठी सारखंच आहे. त्या भविष्यातल्या घटनासुद्धा आत्ता दाखवू शकतात किंवा आत्ता घडलेल्या घटना भविष्यात सुद्धा दाखवू शकतात. असं प्रकारचं त्यांचं जे स्वरूप आहे त्याच्यामुळे मग ते सगळं असं थोडंसं समजण्यास हे करण्यास कठीण जाईल. कदाचित काही गोष्टी आपण 4-4, 5-5 वेळा हे करू तेव्हा त्याचं. पण लक्षात घ्या, ही श्रीपाद शिवल्लभ चरित्रामध्ये आज जे आलेला उल्लेख आहे ना तो फार महत्त्वाचा. की श्रीपाद शिवल्लभ चरित्र लिहिणं ही सतत श्रीपादांची इच्छा होती आणि त्याच्यामध्ये
अक्षराचाही बदल न करण्याचा कोणालाही हक्क नाही. त्यामुळे जर तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र कळत असेल वाचल्यानंतर, तुम्ही त्याचा मोठेपणा म्हणून कुठेही ते मिरवू नका, कुठेही सांगण्यास जाऊ नका. तुम्हाला जेवढं कळेल, नाही तर आपला आत्मसात करा आणि शांत बसा. मी जसं जेवढं आत्मसात करतो त्यातलं तुम्हाला समजण्यापुरतं तेवढं सांगतो आहे, कारण का श्रीपाद श्रीवल्लभांचं कार्य हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण का स्वामी समर्थांचे आपण उपासक आहोत. स्वामी समर्थ त्यांचा जी अवतार आहे तो कसा आला त्याचा वारंवार इथे उल्लेख आलेला की श्रीपाद दत्तप्रभूंनी प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला, त्यानंतर त्यांनी लुप्त होऊन 30 वर्ष आपला अवतार कार्य करून लुप्त झाले आणि त्याने गुप्त स्वरूपात राहिले आणि त्यांनी नंतर नृसिंह सरस्वती म्हणून महाराष्ट्र भूमीमध्ये ते जन्म घेणार आहेत आणि तिथे 80 वर्ष ते राहून संन्यासाश्रमाचा जे आहे ते प्रचार करतील असं तिथे उल्लेख. आणि त्याच्यानंतर ते कर्दळीवनात गुप्त होतील आणि ते गुप्त अवस्थेत जाऊन 300 वर्ष गुप्त अवस्थेत राहून ते नंतर कर्दळीवनात प्रकट होणार आहेत असं उल्लेख इथे आले. तर ह्या सगळ्या घटना आपल्याला कळाव्यात, समजाव्यात आणि फक्त त्यासाठी आपण हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं वाचन करत आहोत. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे खरंच वाचण्यासारखं आहे. समजून घेणं तर खूप कठीण, म्हणजे माझ्याकडून सुद्धा जर सांगताना कदाचित त्याचे अर्थ लावताना घटनांचं काही चुका होऊ शकतात, तर त्याबद्दल माझ्या बालबुद्धीला जेवढं जमेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्यासारख्या मूढमती माणसाकडून सुद्धा हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचन होत आहे. ही सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांची इच्छा आणि त्यांच्या इच्छेने सगळं होत आहे. पण कुठे जर चुका होत असतील तर खरंच मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनापासून क्षमा मागतो की मला क्षमा करा आणि तुम्ही तो बोध द्या की त्या घटना समजण्याचा, मला ते बुद्धी द्या की मी त्याचं योग्यपणे विवरण करून आपल्या श्रोत्यांपर्यंत, माझ्या ज्या स्वामी परिवारातल्या लोकांपर्यंत ते पोचवू शकू, जेणेकरून त्यातल्या घटनांप्रमाणे त्यांना आचरण करता येईल आणि ते त्याप्रमाणे वागू शकतील, अशी मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी विनंती करतो. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये अशा रीतीने आपला 4था अध्याय आज समाप्त होत आहे. आता पुढील भागात आपण 5व्या अध्यायाकडे आपण जाणार आहोत. 5व्या अध्यायाचं वाचन सुरू करणार, ज्याच्यामध्ये पळणीस्वामींनी शंकर भटांना तिरुपतीकडे जाण्याची आज्ञा दिली, तिरुपती महाक्षेत्राकडे जाण्याची आज्ञा दिली आणि ते तिथे जाण्यास निघालेले आहेत. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.